श्रीराम साधक हो. सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, साठेबाई माझ्याकडे आल्या होत्या तर त्या म्हणाल्या, बापूसाहेब महाराज षड्रिपूंबद्दल काय म्हणाले होते ते आम्हाला सांगा. षड्रिपू आपण लक्षात ठेवले पाहिजेत. षड्रिपू आपल्याला कळले पाहिजेत. ते गेल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही. तेव्हा षड्रिपूंबद्दल महाराज काय बोलले ते आम्हाला थोडक्यात सांगा. असं साठेबाई म्हणाल्या म्हणून मी ती आठवण आत्ता सांगतो. त्याचं असं झालं, एका मायने महाराजांना असा प्रश्न विचारला, महाराज षड्रिपू म्हणजे काय हे आम्हा प्रापंचिक बायकांना अगदी सोप्या शब्दात लक्षात राहील असं सांगा. ही कंडिशन षड्रिपू म्हणजे काय हे सोप्या शब्दात लक्षात राहील असे सांगणे. आता महाराजांचं असं असे की जो ज्या मगदुराचा असेल त्याची लेवल पाहून त्याला अगदी मनापासून पटावं अशा पद्धतीनेच त्यांचं उत्तर असे. त्यांनी त्या माईला जे उत्तर दिलं ते मी आपल्याला सांगतो. महाराज म्हणाले, माय आता असं बघावं, बायकांना दागिन्याचा सोस असतो. दागिन्याची अगदी आतून आवड असते. आता सर्वात मौल्यवान दागिना कोणता? तर मौल्यवान दागिना हिरा. सोन्यापेक्षा सुद्धा त्याची किंमत जास्त असते. म्हणून सर्वात मौल्यवान दागिना हिरा. आता असं बघावं, आपल्या मैत्रिणीचं प्रारब्ध अनुकूल असल्यामुळे तिच्या कानात तिने हिऱ्याची कुडी घातलेली आपल्याला दिसावी. कारण ती ते दाखविते की हिऱ्याची कुडी आमच्या कानात आली. ते दाखवायचं असतंच, नाहीतर त्या घालण्याला काहीही अर्थ नाही. आता ती कुडी तिच्या कानात पाहिली की तशी कुडी आपल्याला मिळावी असं वाटणं हा काम. काम म्हणजे काय? मला हवं, मला हवं, मला हे पाहिजे, ते पाहिजे असं. पहिल्या श्वासापासून शेवटचा श्वास जाईपर्यंत प्रत्येक गोष्ट हवी 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 असं वाटणं म्हणजे काम. हे कमी आहे, हे हवं, ते कमी आहे, ते हवं, सारखं हवं हवं असं वाटणं. आता हे सारखं हवं वाटतं पण काही वेळेला काही मिळतच नाही. परिस्थिती अनुकूल नसली तर काही मिळत नाही. अगदी एका खोलीत आपला संसार आहे आणि 3 खोल्यांचा ब्लॉक मिळावासा वाटतो पण मिळत नाही. किमती एवढ्या वाढल्यात आणि आपली सांपत्तिक स्थिती तितकी चांगली नाही, त्यामुळे ते आपल्याला मिळत नाही. याबद्दल मनात जी चडफड वाटते त्याला म्हणायचं क्रोध. किंवा एखाद्याने आपला अपराध नसताना आपला अपमान करावा की कशी मनात खळबळ चडफड होते. मी त्याचं काही न करता माझा अपमान करतो, याला म्हणायचं क्रोध. सोपं झालंय ना मी सांगतोय ते? नाहीतर आणखी सोपं सांगेन. लोभ म्हणजे काय? तर आपली काही अनुकूलता यावी. आता आपल्याला अनुकूलता आल्यावर आपल्याला मैत्रिणीसारख्या कुड्या मिळाल्या. ते मिळाल्यावर मन शांत नको का व्हायला? आपल्याला कुड्या हव्या होत्या त्या आपल्याला मिळाल्या. आता काही प्रश्न नाही. तर तसं होत नाही. तेवढ्यात त्या मैत्रिणीच्या हातात हिऱ्याची अंगठी दिसावी की आपल्याला लगेच वाटतं मलाही तशी पाहिजे. अरे का? कुड्यावर कॉम्प्रोमाइज होतं ना. मग का आता ती अंगठी पाहिजे? ती अंगठी मिळावीशी वाटणं याचं नाव लोभ आहे. त्या परिस्थितीत जे मिळालं त्याचं समाधान नाही. तिला मिळालं, मला पण मिळायला पाहिजे म्हणजे जे काही पाहिजे होतं ते मिळाल्यावर सुद्धा आणखीन मिळावं असं वाटणं याचं नाव लोभ. काम, क्रोध आणि लोभ महाराजांनी सांगितलं. आता महाराज मोह सांगतायत. मोह म्हणजे काय सांगू का? आपल्याला कुड्या मिळाल्या, आपल्याला अंगठी मिळाली असं धरून चालू. तर ते मिळाल्यावर या 2 वस्तू माझ्या आहेत, त्या मी नीट ठेवल्या पाहिजेत. त्या चोरीस गेल्या तर पंचाईत होईल. मोलकरणीचं त्याच्यावर लक्ष जात नाही ना. त्या नीट राहतात ना. त्या मखमलीच्या डबीत नीट आहेत ना.
त्यांच्याबद्दल सारखा विचार, त्या माझ्या आहेत, त्या माझ्या आहेत आणि माझ्या ज्या मैत्रिणीजवळ नाहीत त्यांनाही त्या दिसाव्यात ही आस हो. मग नाहीतर पाहिजेत कशाला त्या? हे जे सारखं विचार करणं, त्या माझ्या आहेत, त्या नीट राहिल्या पाहिजेत, ते माझं वैभव मला सोडून जाता कामा नये, कुणाची दृष्ट लागेल त्याला, असे जे सतत विचार आहेत तो मोह. मोह हा सर्वात चांडाळ आहे. तो का? तर मरणाच्या वेळी तोच उभा राहतो. म्हणजे मरणाच्या वेळी देखील कुडीनी अंगठीच मनात येणार, ती नीट राहिली ना, कुलपात आहे ना. इकडे प्राण चाललाय आणि जशी अंतिमती तशी गती असते. म्हणून मोह भयंकर त्रासाचा आहे. तो तुम्हाला इतकं बद्ध करून टाकतो की ज्याचं नाव ते. मरणाच्या वेळी ती आसक्ती अजिबात सुटत नाही. विषयातला मोह म्हणजे आसक्ती आणि परमार्थातला मोह म्हणजे भक्ती किंवा त्याला अनुसंधान म्हणायचं. हे झालं मोहाबद्दल. काम, क्रोध, लोभ, मोह आणि आता मद. मद म्हणजे काय? तर मला कुडी मिळालीये, अंगठी मिळालीये, पण हे जरी असलं तरी माझ्या मैत्रिणीला मिळता कामा नये, नाहीतर माझं कौतुक कसं होणार, असं वाटणं. अहो वत्सलाबाई, काय छान दिसतात हो तुमच्या कानात या कुड्या, काय छान दिसतात हो तुमच्या हातात या बांगड्या. हे असं माझं कौतुक होणार कसं? आणि सतत मी ते घालून माझी सर्वांनी वाहवा करावी आणि त्यांना ते मिळू नये असं सतत वाटणं, नाहीतर माझा भाव खाली जातोय हे वाटणं, हा जो आहे तो मद. एखादा अधिकार आल्यावर तो अधिकार मलाच राहावा असं वाटणं. ऑफिसमध्ये आपलं काय चालतं? तर वरची पोस्ट मलाच मिळावी, इतरांना हा अधिकार मिळूच नये, हा मद. तो अधिकार मलाच मिळावा, त्याशिवाय माझा टेंभा चालायचा नाही, असं जे वाटणं त्याला म्हणायचं मद. परसंतोषे संतोषावे हे कधी नसतंच तिथे, परदुःखे संतोषावे हे असतं. अशा वेळी त्याला चक्क मद म्हणायचं. काम, क्रोध, लोभ, मोह मद झाला. आता मत्सर. मत्सर म्हणजे काय? तर आपल्या यजमानांचा पगार वाढतच नाही, असं होतं काही वेळा. मग या जन्मी एखादं सुख काही आपल्याला मिळणार नाही. या जन्मी हे काही आपल्या आवाक्यात नाही, शक्यच नाही. म्हणजे बिर्लाचं ऐश्वर्य मला मिळावं अशी मी उभारी धरली तर शक्यच नाही. अशी परिस्थिती झाल्यावर त्याला जे मिळालंय त्याबद्दल जो विषाद वाटतो त्याला म्हणायचं मत्सर. मत्सराचं सर्वात सोप्यातलं सोपं उदाहरण महाराजांनी सांगितलं ते असं. आपण राहत असावं, आपली मुलगी लग्नाची असावी, शेजाऱ्याचीही मुलगी लग्नाची असावी, आपली मुलगी शेजाऱ्याच्या मुलीपेक्षा जरा उजळ असावी, आपली मुलगी शेजाऱ्याच्या मुलीपेक्षा जास्त शिकलेली असावी. हे असं सगळं असूनसुद्धा लग्नाला आल्या म्हणून दोघींनाही स्थळ पाहण्याचा उपक्रम चालू असावा आणि त्या शेजारच्या मुलीचं लग्न ठरून जावं, तिला उत्तम स्थळ मिळावं. असं होतं पुष्कळ वेळा आणि आपल्याला प्रयत्न करूनही काही हाती लागू नये. म्हणजे त्या शेजारणीबद्दल जे वाटतं तो मत्सर. शेजारणीच्या मुलीत काही जरूर आहे, तिचा योग आहे, तिला मिळालं, असं होत नाही. आमची रखडलीये आणि तिचं झालं हो, हा मत्सरच असतो. असे षड्रिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. असो साधक हो, षड्रिपू हे कशातून निर्माण होतात आणि काय केल्याने ते क्षीण होतात हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.